ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आपल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत भाऊ तुपकर आहेत। भाऊ, सध्या राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळते। म्हणजे आता लोकसभा निवडणूक नुकतीच झाली, दुष्काळाकडे कोणाचं लक्ष गेलं नाही। राजकारण्यांनी सुद्धा खरं तर दुष्काळावरती बोलणं टाळलं। आता सध्या मात्र भीषण परिस्थिती पाहायला मिळते, धरणांमध्ये टिपूसभर सुद्धा पाणी नाही। या सगळ्या परिस्थितीकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। असं आहे की सगळे निवडणुकांच्या राजकारणामध्ये व्यस्त आहेत। मूळ प्रश्नांशी एकतर राजकारणी लोकांना काही घेणं देणं नाही। विशेषतः प्रस्थापित नेत्यांना सत्तेच्या जोरावर, पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकणं आणि सत्तेत येणं आणि जनता खड्ड्यात गेली तरी चालेल, जनता मिली तरी चालेल, पण यांची सत्ता टिकली पाहिजे अशी भावना यांची आहे। आज महाराष्ट्र दुष्काळाने हुरपळतो आहे। पिण्याच्या पाण्याचे वांदे आहेत, गावागावामध्ये प्यायला, अनेक गावांमध्ये प्यायला पाण्याचा थेंब नाही। अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री आणि या सगळ्या मंत्रिमंडळाने तातडीनं पाण्याच्या प्रश्नावर उपाययोजना करणं गरजेचं आहे। जिथं पाणी नाही तिथं टँकरनं पाणी पोहोचवणं गरजेचं आहे। ज्या ज्या गावांमध्ये सातत्यानं दुष्काळ पडतो त्या त्या गावांमध्ये दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे। आणि अशी परिस्थिती असताना राजकारणी मात्र मस्तवालपणे जगतायत, ही दुर्दैव आहे। म्हणजे रोम जळत असताना राजा जसा बिगुल वाजवत बसला होता, तसा महाराष्ट्र दुष्काळाने हुरपळत असताना महाराष्ट्रातले सत्ताधारी नेते मात्र बिगुल वाजवत बसले आहेत, सत्तेच्या मस्तीत आहेत, अशी परिस्थिती आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। निकालाचं काउंटडाऊन करतायत, काय निकाल लागेल, आम्हाला किती सीट मिळतील, याच्यातच ते व्यस्त आहेत। त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे, जनतेचा प्रस्थापित राजकारण्यांवरचा विश्वास उडालेला आहे। तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भाने एक दौरा जो आहे तो राज्यामध्ये करणार आहात। आता दुष्काळाची परिस्थिती आहे, 4 तारखेला निकाल लागेल, तुमची आता पुढची भूमिका काय असेल? नाही, मला काय वाटतं, या निवडणुकी आता मी पण लोकसभेची निवडणूक लढलो बुलढाण्यातनं, आणि 4 जूनला निकाल आहे, आम्ही पण प्रतीक्षेतच आहोत। पण जे काय मला दिसलं फिरताना की एक तर प्रस्थापित नेत्यांच्या विरोधामध्ये सामान्य माणसाच्या मनामध्ये राग आहे, प्रस्थापित नेत्यांवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे, पक्षांवरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे। इकडून तिकडून इकडं जाण्याच्या भूमिकेमुळं, नैतिकता गहाण ठेवल्यामुळं, तत्त्वाचं राजकारण आता बाजूला गेल्यामुळं नेते जसे स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येतात, तसं जनतेने स्वतःच्या हक्कासाठी आता एकत्र आलं पाहिजे अशी आमची भावना आहे। एक नवा पर्याय महाराष्ट्राला देण्याची आता गरज आहे। जसं केजरीवालांनी दिल्लीत केलं, एक नवा पर्याय दिल्लीमध्ये केजरीवालांनी दिला, तशा पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना लोक कंटाळलेले आहेत। एका चांगल्या पर्यायाची गरज आहे, म्हणून मी राज्याचा दौरा करणार आहे निकालानंतर। आणि जे विस्थापित घरातले पोरं आहेत, वंचित गरीब कुटुंबातले पोरं आहेत, या पोरांना राजकारणात आणणं, त्यांना सक्रिय करणं, चळवळीमध्ये आणणं आणि चळवळीचा दबावगट मोठ्या ताकदीनं महाराष्ट्रामध्ये वाढवणं। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। याच्यासाठी मी महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढणार आहे। या प्रस्थापितांच्या वतनदाऱ्या आणि गड्या उद्ध्वस्त करण्यासाठी सामान्य घरातल्या पोरांनी आता राजकारणामध्ये आलं पाहिजे, चांगल्या लोकांनी, असं आवाहन करत मी महाराष्ट्राचा कानाकोपरा फिरणार आहे। आता सध्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून बरेच आडाखे बांधले जातात। म्हणजे चर्चा होती की नाही, महाविकास आघाडीला एवढ्या जागा मिळतील, महायुतीला एवढ्या जागा मिळतील। तुमचा काय अंदाज आहे, राज्यामधलं काय चित्र पाहायला मिळेल? स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तुम्ही बुलढाण्याची जागा लढवली, तिकडे राजू शेट्टींनी हातकणंगलेची जागा लढवली, काय नेमकं चित्र पाहायला मिळेल? हे दोन जागांवरती तुमच्या पक्षाचं काय चित्र असेल आणि इतर महाविकास आघाडी आणि महायुतीचं काय चित्र? नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर फक्त राजू शेट्टी लढले, मी अपक्ष लढलो। मी पक्षावर नव्हतो, संघटनेवर नव्हतो, मी कशावर नव्हतो, मी जनतेचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढलेलो आहे। त्यामुळं असं म्हणणं गैर होईल की इकडे काय आणि तिकडे काय। दुसरी परिस्थिती, मला असं वाटतं की कुठल्याही राजकारण्याने किंवा कुठल्याही माणसाने म्हणजे असं भविष्य वर्तवणं किंवा ज्योतिष वर्तवणं हे काही बरोबर नाही। सगळ्या महाराष्ट्रामध्ये टफ फाईट झालेल्या आहेत, निकाल काय लागेल हे सांगता येत नाही। सगळ्या ठिकाणी चुरशीच्या लढती आहेत। आता सगळे दावे करतात आम्ही येणार। मी असला काही भंपक राजकारणी नाही की आमच्या इतक्या येणार तितक्या येणार। म्हणजे पेटी बंद झालेली आहे, निकाल लागणार आहे। जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य असेल, त्याच्याबद्दल काही आमचं दुमत राहणार नाही। परंतु महाराष्ट्राच्या जनतेने नेत्यांचं न ऐकता निवडणुका ताब्यात घेतल्याची उदाहरणं अनेक मतदारसंघामध्ये घडलेली आहे।
पूर्वी कसं होतं, नेत्यांनी सांगावं आणि गावाने ऐकावं. आता तसं राहिलं नाही. लोकांनी नेत्यांना घरात बसवलं यावेळेला, तुम्ही चूप बसा, आम्हाला आमच्या पद्धतीनं करू द्या. आता जनता हुशार झालेली आहे. आता कोणत्याही नेत्याला असं सांगता येणार नाही की मी म्हणणार आणि माझा मतदारसंघ ऐकणार, मी म्हणणार माझं गाव ऐकणार, मी म्हणणार हे शहर ऐकणार. अशी परिस्थिती आता राहिली नाही. जनता खूप हुशार झालेली आहे. नेत्यांना लोकांनी सळोकापळो करून सोडलं या निवडणुकीमध्ये. अक्षरशः नेते अजूनही कोमातून बाहेर यायला तयार नाही की आपल्याला इथं लीड मिळणारी गावं आता आपल्या म्हणण्यावर ऐकत नाही, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अस्वस्थता आहे, तरुण अस्वस्थ आहे, लोकांना वीट आला आहे, म्हणून मतदानाचा टक्का यावर्षी कमी झालेला आहे. मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये सगळ्या तरण्या बाण पोरांना घेऊन आम्ही एक वेगळी मोठ बांधणार आहे. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांची मोठ बांधून एक नवा पर्याय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही देणार आहोत. आज सामनाच्या अग्रलेखामध्ये संजय राऊतांनी असं लिहिलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघामध्ये 25 ते 30 कोटी रुपये पैसे जे आहेत ते वाटले आणि महायुतीमध्ये अजित पवार आहेत. मात्र अजित पवारांनाच पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंची यंत्रणा जी आहे ती काम करत होती. महायुतीमध्ये धुसफूस आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, सगळ्याच पक्षांमध्ये धुसफूस आहे. महायुतीमध्ये पण आहे, महाविकास आघाडीमध्ये पण आहे. काय झालं, आता एकमेकाच्या विरोधात हे नेते निवडणुका लढले आणि अचानक वरच्या नेत्यांनी सांगितलं युत्या केल्या, त्यामुळं मन जुळायला यांना फार अडचणी होतात आणि प्रत्येकाला आपापला वाडा वाचवायचा आहे, आपापलं वतनदाऱ्या वाचवायच्या आहेत, आपले मतदारसंघ वाचवायचे आहेत. या भूमिकेतून हा मोठा नाही झाला पाहिजे, तो पडला पाहिजे, हा राहिला पाहिजे, जिरवाजिरवीच्या राजकारणामध्ये मोठं प्रमाण या निवडणुकीमध्ये दिसून आलं, अशी परिस्थिती आहे. आणि जे ते म्हणाले की पैसे वाटले, एकनाथ शिंदेंनी तर खूप पैसे वाटले. ते हेलिकॉप्टर पैसे घेऊनच फिरत होतं ना त्यांचं. ते उदय सामंत नावाचे जे कॅबिनेट मंत्री आहे त्यांच्यावर फक्त पैसे नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी होती. ते हेलिकॉप्टर गंभीर आरोप करताय मुख्यमंत्र्यांना. मग गंभीर आरोप काय, त्यात खरंच आहे. आता आमच्या बुलढाणा मतदारसंघात सुद्धा शेकडो कोटी रुपये त्यांनी वाटले. हेलिकॉप्टरनं पैसे आणले मुख्यमंत्री. मग हेलिकॉप्टर त्यांचं पैसे घेऊनच फिरत होतं ना. आता गाडीनं तर पैसे आणू शकत नाही, म्हणून त्यांचे जे काही हेलिकॉप्टर फिरत होते ते पैसे घेऊनच फिरत होते. हजारो कोटी रुपयांची वाटप एकनाथ शिंदेंनी केली, पैशाचा महापूर आणला. पण त्यांना यावेळेला कळलं की पैशांनी निवडणुका जिंकता येत नाही. पैशांनी जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर टाटा बिर्ला अंबानी पंतप्रधान झाले असते. आणि दादागिरीचाही वापर त्यांनी खूप केला. दादागिरीच्या जोरावर जर एकनाथ शिंदेंनी निवडणुका जिंकायचा प्रयत्न केला, पण दादागिरीच्या जोरावर निवडणुका जिंकता आल्या असतं तर पंतप्रधान दाऊद इब्राहिम झाला असता आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अरुण गवळी झाले असते. असं होत नाही, लक्षात ठेवा. याच्यासाठी सामान्य माणसाचा विश्वास संपादन करावा लागतो. तुम्ही अचानक गुवाहाटीला गेले, 50 खोके काय घेतले, इकडे गेले तिकडे गेले, लोकांचा विश्वासघात त्या ठिकाणी तुम्ही केला. त्यामुळे मला असं वाटतं की जनता तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी 100% दाखवणार. बुलढाण्याच्या जागेवरती काय चित्र पाहायला मिळेल? तुमचा विजय निश्चित आहे? बुलढाण्याची फाईट टफ आहे, चुरशीची लढत होणार आहे. म्हणजे जे काय होईल ते अतिशय थोड्या फरकानं होईल. पण मला असं वाटतं की 22 वर्ष जे मी लोकांसाठी काम केलं आहे, माझ्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, पोलिसांच्या लाट्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो, मला जनता वाऱ्यावर सोडणार नाही याच्यावर मला ठाम विश्वास आहे. जर कदाचित तुम्ही खासदार झाले, आता तुम्ही अपक्ष असं म्हणता की मी अपक्ष निवडणूक लढवली, तुम्ही आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहात, जर कदाचित भविष्यामध्ये तुम्ही खासदार म्हणून दिल्लीमध्ये गेलात तर तुम्ही NDAच्या बाजूने जाल की इंडिया अलायन्सच्या बाजूने? नाही, असं अजून निकाल लागू द्या. आणि मी वेळोवेळी माझ्या भाषणात सांगितलेलं आहे की मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही, मी स्वतंत्र राहणार, हे मी वेळोवेळी सांगितलेलं आहे. माझ्या बाबतीत काय झालं की माझ्या बाबतीत आरोप करायला या नेत्यांकडे काहीच नाही आहे. त्यामुळे रविकांत तुपकर भाजपमध्ये जाणार, रविकांत तुपकर शिवसेनेत जाणार, अशा अफवा फैलवायच्या आणि लोकांमध्ये कन्फ्युजन करायचं, संभ्रम निर्माण करायचा, असं धोरण काही नेत्यांनी राबवलं. पण मला आनंद आहे, माझ्यासारख्या अतिशय फाटक्या घरातल्या शेतकऱ्याच्या पोरांनं या प्रस्थापित नेत्यांचा मेकअप उतरवला, यांच्या नाकात दम आणला. एक सामान्य घरातला पोरगा प्रस्थापितांच्या नाकात दम आणू शकतो, हा संदेश या बुलढाण्याच्या निवडणुकीतून गेलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी सरकारवरती निवडणुकीच्या काळामध्ये बरीच टीका झाली की म्हणजे संविधान बदलण्याची भाषा करतात किंवा शेतकऱ्यांच्या विषयीचं त्यांचं जे धोरण आहे ते चुकीचं आहे. परत पुन्हा केंद्रामध्ये मोदी सरकार आलं तर शेतकऱ्यांची काय नेमकी परिस्थिती होऊ शकते, किंवा तुम्हाला तसा विश्वास आहे का की नाही यंदा केंद्रामध्ये सत्ता बदल होईल, किंवा जे शेतकऱ्यांच्या वतीनं खरं तर मोदी सरकारवरती आरोप करण्यात येतो, विशेषतः दिल्लीमध्ये शेतकऱ्यांची आंदोलनं झाली, काय परिस्थिती पाहायला? हे मला असं वाटतं की सरकार कुणाचं येऊ, सरकार हे पॉलिटिकल वोट बँकेला भीत असतं, कोणतंही सरकार येऊ. शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही अजूनही जागरूक व्हा, सजग व्हा आणि आंदोलनाच्या जोरावर पण एकत्रित या आणि स्वतःची पॉलिटिकल वोट बँक उभी करा. जर सोयाबीन कापूस उत्पादकांना भाव दिला नाही ते सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आपल्या निवडणुकीत सीट पाडतील, ही भीती जोपर्यंत प्रस्तावित पक्षांच्या मनामध्ये तयार होत नाही तोपर्यंत काही खरं नाही.
चमत्कार दाखवल्याशिवाय नाही. हे लोक नमस्कार करत नाही. तुम्ही असं म्हणताय की एक स्वतंत्र वोट बँक जी आहे ते तयार करावी. रविकांत तुपकर काय नवीन पक्षाचा विचार करतायत, कदाचित महाराष्ट्राचा दौरा करतील आणि त्यानंतर रविकांत तुपकरांच्या नवीन पक्षाची घोषणा होईल असं सध्या तरी एकंदरीत चित्र दिसतं. नाही, असं काही माझ्या डोक्यात नाही आहे. पण माझ्या डोक्यात एक आहे की जे तरुण काहीतरी धडपडत आहेत, काहीतरी करू पाहत आहेत, अशा लोकांना पाठबळ देणं, अशा लोकांना राजकारणामध्ये पुढे आणणं आणि या प्रस्थापितांच्या राजकीय वतनदाऱ्या उद्ध्वस्त करण्यासाठी झोपडीतल्या माणसाला पुढे आणून, जसं केजरीवालांनी सामान्य घरातले लोक दिल्लीच्या राजकारणात पुढे आणले आणि एक नवा पर्याय दिला, तसा त्यांना कोणत्या माध्यमातून पुढे घेऊन जाणार? मग त्यासाठी एक पक्ष संघटना लागेल. पहिले आम्ही महाराष्ट्राचा दौरा करणार आहे आणि महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर मी विविध चळवळीतल्या नेत्यांना भेटणार आहे, त्यांचे अनुभव ऐकणार आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा नव्यानं संक्रमणावस्था सध्या महाराष्ट्रामध्ये स्थित्यंतराची अवस्था आहे, चळवळी क्षीण होत चाललेली आहे आणि मला असं वाटतं की चळवळीतला स्पेस तरुणांना खुणावतो आहे की तुम्ही चळवळीमध्ये या. विधानसभेच्या आधी रविकांत तुपकरांचा एक पर्याय महाराष्ट्रासमोर असेल. 100% असणार आहे. रविकांत तुपकरांचा पर्याय म्हणून आम्ही सगळे तरुण एकत्रित येऊन या महाराष्ट्राला एक नवा पर्याय देण्याच्या मूडमध्ये आहोत. माझं अनेकांशी बोलणं सुरू आहे, अनेकांशी डायलॉग सुरू आहे आणि हा तरुण आता अस्वस्थ, यांचा कुणावरच विश्वास राहिला नाही. एका चांगल्या पर्यायाच्या शोधामध्ये हा तरुण आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक चांगला पर्याय सगळ्या तरुण मंडळीने नवीन पक्ष विधानसभेच्या आधी या सगळ्या एकत्रित तरुणांचा आला तर नवल वाटण्यासारखं असं नाही. पक्ष म्हणून असं नाही, असं त्या बाबतीत अजून काही विचार केलेला नाही. पण एक सगळ्यांची मोठ बांधून वेगळं काय आपल्याला करता येईल असा एक आमच्या डोक्यामध्ये विचार सुरू आहे. महाराष्ट्राचा दौरा संपल्यावर त्याच्या बाबतीतला आम्ही तुम्हाला 100% सांगू. मात्र विधानसभेचं मग पुढचं गणित काय असेल? आतापासून ते तयारी सुरू केली? नाही, विधानसभेत का उतरू नये मला सांगा ना तुम्ही. राजकारणामध्ये सामान्य घरातल्या पोरांनी का येऊ नये मला सांगा तुम्ही. आलं पाहिजे नाही का? मग काय सगळं पुढाऱ्यांनी यावं, त्यांच्या लेकरांनी यावं, त्यांच्या नातूनी यावं, त्यांच्या बायकोनी यावं, त्यांच्या पुतनीने यावं, त्यांच्याच कुटुंबाने यावं. सामान्य घरातले लोकसुद्धा चांगल्या विचाराचे लोक राजकारणात आले पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. राजकारणात येणं वाईट नाही. ही राजकारणाची गटारगंगा साफ करायची असेल तर चांगल्या विचाराची माणसं या क्षेत्रामध्ये आली पाहिजे, हा आमचा हेतू आहे. शेवटचा प्रश्न, आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार, शरद पवारांची बरीच चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये झाली. विशेषतः बारामती लोकसभेची चर्चा तर असं म्हटलं की नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरती बारामती लोकसभेत चर्चा झाली. अजित पवार असं म्हणतात की शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांना जर कदाचित त्यांचे विचार आमच्यासोबत पटले तर भविष्यात ते कदाचित एकत्र येण्याचा विचार करतील किंवा त्या पद्धतीची गणितं जी आहेत ती घडू शकतात. अजूनही त्यांच्यावरती विश्वास नाही असं तुम्हाला वाटतं का? किंवा ज्या पद्धतीचे वक्तव्य होते, कुणावर विश्वास नाही? अजित पवार असतील किंवा शरद पवार गटातील जे नेते वक्तव्य करत आहेत. नाही, असे मी काय व्यक्तिगत कुणाबद्दल बोलणार नाही. म्हणजे तो त्यांच्या पक्षातला किंवा त्यांचा अंतर्गत कुटुंबातला प्रश्न आहे. त्या कौटुंबिक प्रश्नावर मला काही बोलायचं नाही. पण एकंदरीतच महाराष्ट्राचं जर का चित्र आपण बघितलं तर सगळ्याच प्रस्थापित राजकारण्यांना तरुण कंटाळलेले आहेत. म्हणून तरुणांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना साथ दिली ना. माझ्या निवडणुकीमध्ये तरुण लोकच होते सगळे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तरुणाच्या मनात काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि ते समजून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्राचा दौरा करतो आहे. हा पवार साहेबांचा आणि दादांचा हा कौटुंबिक विषय आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीत आम्ही काही बोलणार नाही. एकनाथ शिंदेवरती आरोप केले, एकनाथ शिंदे गटाला किती जागा मिळतील? एकनाथ शिंदे गटाचा धुव्वा निघेल महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राची जनता कशी आहे, महाराष्ट्रात माज खपून घेतल्या जात नाही, अहंकार खपून घेतला जात नाही. शिंदे गटाचे आमदार ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत, मारून टाकू, तोडून टाकू, कापून टाकू, तो त्यांचा माज आहे. सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आहे यांना. आणि महाराष्ट्र कधीही अहंकार आणि सत्तेची मस्ती खपून घेत नाही. भल्या भल्यांचा माज महाराष्ट्रातल्या जनतेने महाराष्ट्राच्या जनतेने उतरवला. मिळतील मग त्यांना धुवा उडेल, धुवा म्हणजे काहीच मिळणार नाही. धुवा उडेल याच्यात तुम्ही समजून घ्या काय होणार ते. तर आपण पाहतोय की विधानसभेच्या आधी महाराष्ट्रातल्या तरुणांसमोर एक नवा पर्याय जो असेल तो आपल्याला पाहायला मिळेल. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाचा धुवा उडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातूनच पैसे वाटले असा थेट आरोप रविकांत तुपकरांनी केल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.